कुठलाही बिझनेस, खास करून फूड बिझनेस किंवा माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा मी त्यांना सांगतो की आयदर तुम्ही रॉ मटेरियलच्या तरी जवळ पाहिजे, नाहीतर एंड मार्केटच्या तरी जवळ पाहिजे, सो दॅट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट तुम्हाला दोन्ही साईडला नाही येणार. आता जे तुम्ही उदाहरण दिलंय त्याच्यामध्ये तुम्ही रॉ मटेरियल किंवा कच्च्या मालाच्या जवळ आहात. तर आता तो कच्चा माल आहे म्हणजे तो लगेच तो विकला जाईल किंवा कुठल्या फॉर्मॅटमध्ये विकला जाईल ह्याचा थोडासा अभ्यास करणं, किंवा मग तो बनवल्यानंतर मग त्याचं तसं पोझिशनिंग आपण ज्याला म्हणतो, ब्रँडिंग आपण ज्याला म्हणतो, ते करणं जरुरी आहे. जसं आज मोरिंगा, पण शेवगाच्या शेंगा किंवा त्याच्या पानांचा पाला किंवा पावडर हे आय एम शुअर आपले पूर्वज पण खात आले होते, पण जेव्हापासून ते मोरिंगा झालंय आज मोरिंगा फेस क्रीम पासून हँड वॉश पासून सगळीकडे ते आलेलं आहे. त्यामुळे थोडस ग्लॅमर देणं. जसं अजून एक उदाहरण मी द्यायला मला आवडतं की किनोवा नावाचं एक सीड येतं. आज तुम्ही जर नेचर्स बास्केट ह्याच्यात गेलात तर आज माझ्यासारखी वेडी लोक 2,000 रुपये किलोनी ते विकत घेतात. पण त्याचाच भावंड आपण म्हणू शकतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अमॅरॅन्थ म्हणतो. अमॅरॅन्थ म्हटलं तर परत लोक 2,000 रुपये किलो देतील, पण त्याला जर आपण मराठीतला शब्द जो राजगिरा आहे तो वापरला तर त्याला 200 रुपये किलो जास्त कोणी द्यायला तयार होणार नाही. वर लोकांना वाटणार की अरे माझी आजी खाते किंवा वयस्कर लोक खातात, ते माझ्यासाठी नाहीये. सो हा जो एक फरक आहे की त्याची व्हॅल्यू समजून त्याला त्याचं पोझिशनिंग करून त्याचं ब्रँडिंग करून त्याला केलं तर तुम्हाला ती व्हॅल्यू रिअलायझेशन पण होऊ शकते, नाहीतर मग ते परत तो लो व्हॅल्यू आयटमच बनून राहतो. त्यामुळे डेफिनेटली कच्चा माल तुमच्याकडे जो अवेलेबल आहे त्याच्या हिशोबानेच तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, पण त्याला कुठल्या फॉर्मॅटमध्ये विकायचं आहे, कोणाला विकायचं आहे, त्याला आम्ही मॅनेजमेंटमध्ये टार्गेट ग्रुप तुमचा कोण आहे तो आयडेंटिफाय करणं पण अतिशय गरजेचं आहे जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल.